गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालाय. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच सावंतवाडी स्थानकावर 3 महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा मंजूर करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनानं ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू केल्या आहेत. या खिडक्या 11 ते 31 जुलै या कालावधीत कार्यरत राहणार असून त्यांचा शुभारंभ खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी कोकणवासियांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. अतिरिक्त खिडक्या सुरू झाल्यामुळे तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ आणि रांगेतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मंगळूर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या निर्णयाबद्दल रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. आपणास माहीत आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एक म्हणजे रेल्वे. सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस या ज्या गाड्या आहेत त्या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः या 3ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना, ठाणेकरवासियांना मिळणार आहे. छावणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाहीये. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहांची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघंही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती, त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळ उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळ उभं राहून देखील त्यांना तिकीट मिळत नाहीत. यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. सर, मेमो जी गाडी आहे या गाडीची अतिरिक्त मागणी होत चाललेली आहे. कोकणवासियांचं म्हणणं आहे की ठाणा स्थानक मार्गातून ही गाडी सावंतवाडी या ठिकाणी टर्मिनल होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने जर ते एकदा टर्मिनल झालं की अनेक गाड्या आपल्याला सोडता येतील. ठाणा स्टेशनवरनं गाडी सोडण्याच्या मागण्या आहेत, परंतु ठाणा स्टेशन एवढं ओव्हरपॅक झालेलं आहे. अतिरिक्त लाईन, अतिरिक्त कारशेड या सर्व गोष्टींची कमतरता आहे. आणखी जागा उपलब्ध नाहीये आणि ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन स्टेशन सुरू झालं की आपल्याला तो मार्ग सुद्धा काढता येईल आणि अतिरिक्त गाड्या आपल्याला सोडता येईल. कारण अतिरिक्त गाडी सोडणं हा फक्त विषय नसतो, तो त्याला कारशेड आणि या सगळ्या गोष्टींची गरज असते. सावंतवाडी जर टर्मिनल सुरू झालं तर त्या ठिकाणी गाडीत पाणी भरणं, स्वच्छता करणं, पार्किंग करणं या गोष्टी सावंतवाडी टर्मिनल नसल्यामुळे शक्य होत नाहीयेत आणि त्यामुळे अतिरिक्त वेगळ्या स्पेशल गाड्या सोडायला थोड्याशा अडचणी येतात. त्या सुद्धा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.